बीडमध्ये मंत्री छगन भुजबळांच्या प्रमुख उपस्थितीत आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा पार पडतो। या ओबीसी महाएल्गार मेळाव्याला धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके उपस्थित असणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रात्री उशिरा बारामतीतील नीरा डाव्या कालव्यावरील कॅनॉलच्या आजूबाजूला चालू असलेल्या विकास कामांची पाहणी केली। त्या ठिकाणच्या विकास कामांचा आढावा घेतलाय। दिवाळीला केवळ 2 दिवस उरले असताना अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नसल्यामुळे शेतकऱ्यांनी दिवाळी करायची की नाही असा संतप्त सवाल माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांनी उपस्थित केलेला आहे। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची 32,000 कोटींची घोषणा हवेतच आहे का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे। नागपूर जिल्ह्यात 87,169 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। लवकरच मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। संत्री, मोसंबी, सोयाबीन आणि कापूस पिकाला सर्वाधिक फटका बसलाय। सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि महापुराचा फटका जिल्ह्यातील 7,64,173 शेतकऱ्यांना बसलेला आहे। या नैसर्गिक संकटात 6,04,641 हेक्टरवरील पिकांचे 33% नुकसान झालेलं आहे। शेतीच्या नुकसानीपोटी सोलापूर जिल्ह्याला 867 कोटी 37,63,855 रुपयांची आवश्यकता असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राज्य शासनाला पाठवला आहे। चालू गळीत हंगामात तुटणाऱ्या ऊसाला प्रतिटन एकरकमी 3,751 रुपये पहिली उचल दिल्याशिवाय ऊसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही। गतवर्षी तुटलेल्या ऊसाला एफआरपीपेक्षा जादाचे 200 रुपये अंतिम बिल देण्यात यावं। या दोन्ही मागण्यांबाबत 10 नोव्हेंबरपर्यंत साखर कारखानदारांनी निर्णय घ्यावा, अन्यथा गाठ आमच्याशी आहे असा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे। लोणावळ्यातील नागरिकांचा संताप पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे। सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेमध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही अवजड वाहनांनी सर्रास वाहतूक सुरू केलेली आहे। त्यामुळे संतप्त नागरिकांनी कायदा सुव्यवस्थेबाबत संताप व्यक्त केला आहे। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी आधीच 31,000 रुपयांचा बोनस पालिका प्रशासनानं जाहीर केलाय। गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी बोनसमध्ये 2,000ची वाढ करण्यात आलेली आहे। पालिकेचे सुमारे 1.25 लाख कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। राज्याच्या महसूल सेवकांचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महसूल सेवकांना तलाठी भरतीत प्राधान्य देण्याचं आश्वासन दिलं आहे। ऐन दिवाळीत राज्यातील हवामानात मोठे बदल झालेले असून उन्हाची तीव्रता खूप वाढलेली आहे। त्यामुळे उन्हामध्ये एकाच जागी खूप वेळ थांबू नका, कारण राज्याचा पारा 36 अंशांवरती गेलेला असा सावधानतेचा इशारा हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे। मुंबई शहरासह तलावाच्या क्षेत्रातील उकाड्यामध्ये वाढ झाल्यामुळे पाणीसाठ्यात सुद्धा मोठी कपात झालेली आहे। गेल्या 14 दिवसात 25,841 दशलक्ष लिटर्स इतकी पाण्यामध्ये घट झालेली आहे। पाणीसाठा 14,32,000 दशलक्ष लिटरवरून 14,06,000 दशलक्ष लिटरवरती गेलेला आहे। पुणे सहकारी बँकेवरती लावलेले सर्वसमावेशक निर्बंध रिझर्व्ह बँकेने पूर्णपणे उठवलेत। त्यामुळे बँकेचे सर्व व्यवहार आता नियमितपणे सुरू होणार असल्याची माहिती प्रशासक मंडळाच्या अध्यक्ष आणि सहकारी विभागाच्या सहाय्यक निबंधक प्रगती वाबडे यांनी दिली आहे। 65 कोटी रुपयांच्या मिठी नदी गाळ काढणी कंत्राट घोटाळ्यामध्ये अटक केलेल्या केतन कदम याला सत्र न्यायालयाने पुन्हा जामीन नाकारलेला आहे। न्यायालयाने या गुन्ह्यामध्ये त्याचा थेट सहभाग असल्याचं निरीक्षण नोंदवलेलं आहे। पोलिसांकडून पुणे शहरात 2,886 नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत। दिवाळीमध्ये खुदाई बंदी केली असली तरी सुद्धा दिवाळीनंतर हे काम पुन्हा सुरू होणार आहे। त्यावेळेला महापालिकेच्या विभागाने खुदाई कुठे करावी याचं मार्किंग केलेलं आहे आणि तिथूनच खुदाई करावी लागणार आहे। कोणते फटाके किती मोठ्याने वाजतात याचा उल्लेख संबंधित फटाक्यांच्या उत्पादनावरती नसेल तर त्याच्यावरती विक्रीवरती बंदी आणावी। मुंबई महापालिका आणि पोलिसांनी या संदर्भात कारवाई करावी अशी मागणी आवाज फाउंडेशनने केली आहे। सोशल मीडिया आणि ई स्पोर्ट्स गेमच्या नावाखाली काम करणाऱ्या ऑनलाईन जुगार आणि बेटिंग प्लॅटफॉर्मवरती बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे। या जनहित याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। राज्यातील सर्व महापालिकांनी त्यांच्या हद्दीतील एकूण मॅनहोलची संख्या आणि किती मॅनहोल्स संरक्षक जाळ्यांनी सुरक्षित आहेत याची माहिती सादर करावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। डोंबिवलीकडे गेल्या महिन्यामध्ये 13 वर्षांच्या मुलाचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झालेला होता। या पार्श्वभूमीवरती न्यायालयाने हे आदेश दिले।
दिवाळी आणि आगामी काळातील लग्नसराईचा हंगाम तोंडावरती असताना सोन्याच्या किमती दिवसागणिक नवा उच्चांक गाठतायत. तरी ग्राहकांच्या सोने खरेदीचा उत्साहात मात्र थोडाही फरक पडलेला नसल्याचं चित्र बघायला मिळतंय. मात्र सोने खरेदीच्या पॅटर्नमध्ये बदल होत असून सोन्याच्या दागिन्यांच्या ऐवजी ग्राहक आता सोन्याचे बार आणि नाणी यांच्या खरेदीवरती भर देत आहेत. सोना चांदीच्या दुकानातील दर आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंजचा दर या दोन्हीमध्ये 15 ते 20% फरक पडलेला आहे. 20% प्रीमियम लावून चांदी बाजारात विकली जाते. एवढं करून सुद्धा सध्या बाजारामध्ये चांदी उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. ऑनलाईनवरती जर चांदी विकत घ्यायला जाल तर तिकडे 1 किलो चांदीसाठी 2,50,000 रुपये दर मोजावा लागेल. उपनगरीय रेल्वे मार्गावरती सर्व एसी लोकल ट्रेन चालवण्यासाठी 2032 साल उजाडण्याची चिन्ह आहेत. रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे लोकल प्रवास आणखीन 6-7 वर्ष प्रवाशांना घामटा निघणार आहे. कोकण रेल्वेवरील पावसाळी वेळापत्रक लवकरच समाप्त होणार असून 21 ऑक्टोबरपासून नियमित वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल आणि इच्छित रेल्वे गाडीच्या वाढीव फेऱ्यांमधून प्रवास करणं शक्य होणार आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कोकण रेल्वेला 4,202 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालेलं आहे. 137 कोटी रुपये नफा मिळालाय. कॉर्पोरेशनने 4,157 कोटींचे नवीन प्रकल्प सुधारित केल्याचं कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी सांगितलं आहे. खामगाव शहरात पोलिसांनी कारवाई करत 2 संशयित चोरट्यांना अटक केलेल्या चौकशी दरम्यान त्यांनी अनेक गुन्हे मान्य केले. जळगावात रेल्वेमधील प्रवाशांचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस ठाण्यातील गोंधळाचा फायदा घेत आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी पुन्हा पाठलाग करत त्याला अटक केली आहे. मुंबईत 72 वर्षीय वृद्ध शेअर दलालाला आभासी अटकेमध्ये ठेवून सायबर गुन्हेगारांनी त्याची 58 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलेलं आहे. ही घटना देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी ऑनलाईन फसवणूक ठरलेली आहे. या आधीच्या गुन्ह्यांमध्ये 20 ते 30 कोटी रुपयांपर्यंत फसवणूक केल्याची नोंद होती. भिवंडीत वादळी वाऱ्याने ममता सायझिंगमधील चिमणी कोसळलेली आहे. चिमणी कोसळल्यामुळे परिसरातील विद्युत तारा देखील रस्त्यावरती पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नागपूर जिल्ह्यातील अपुऱ्या बसमुळे होणारा त्रास आणि ॲप बेस टॅक्सी चालकांच्या प्रलंबित मागण्यांमुळे बावनकुळे आक्रमक झालेले आहेत. नागपूर जिल्ह्याला अतिरिक्त बस द्या अशी मागणी बावनकुळेंनी परिवहन विभागाकडे केली आहे. नागपुरातील आशीनगर झोनमधील सहाय्यक आयुक्त आणि झोनल अधिकाऱ्यांसह स्वच्छता निरीक्षक आणि जमादारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. दिवाळीच्या सणानिमित्ताने घराघरात साफसफाई आणि रंगरंगोटी होत असताना कर्मचाऱ्यांनी कामचुकारपणा केल्यामुळे पालिकेनं ही कारवाई केली आहे. ईपीएफओने आपल्या कोट्यवधी पीएफ अकाउंट होल्डरसाठी एक मोठा निर्णय घेतलाय. ईपीएफओने अलीकडेच झालेल्या बैठकीत पीएफचे पैसे काढण्यासंदर्भात नियमांमध्ये काही बदल केलेले आहेत आणि नव्या नियमानुसार नोकरी सुटल्यानंतर 2 महिन्यांमध्ये नव्हे तर 12 महिन्यांनंतर पीएफचे पैसे पूर्ण काढता येणार आहेत. राज्य पोलीस दलातील अपर पोलीस महासंचालक, पोलीस सहआयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या येत्या आठवड्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. अशी तयारी गृह विभागानं पूर्ण केलेली असून बदल्यांसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांच्या अंतिम यादीवरती गृह विभागाने शेवटचा हात फिरवल्याची चर्चा सध्या सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांनी जनावरं चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडलेला आहे. या 3 चोरट्यांनी सेनगाव, नरसी, नामदेव, गोरेगाव या भागामध्ये जनावरं चोरी केल्याचं समोर आलंय. ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोक आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून रेल्वे तिकीट काढू शकतात. जिथे रेल्वे स्टेशन दूर आहे किंवा ऑनलाईन बुकिंग मर्यादा आहेत तिकडे नवी सुविधा उपलब्ध ठरेल. दिवाळी किंवा छटपूजा यासारख्या उत्सवामध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेने ही गुड न्यूज दिली आहे. मनसेच्या वतीने वसई विरार महापालिकेविरोधामध्ये मोर्चा काढण्यात आलेला आहे. रस्त्याच्या कामामध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले आहे. रत्नागिरीच्या खेडमधील लोट्या औद्योगिक वसाहतीला अनधिकृत गोशाळा
आणि मुलींच्या शोषण प्रकरणी भगवान कोकरे महाराजांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. खेडमधील ग्रामस्थांनी या मागणीसाठी मोर्चा काढलाय. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ चाळीसगावमध्ये मोर्चा काढण्यात आला. चाळीसगाव वकील संघ, आंबेडकर अनुयायी आणि सामाजिक संघटनेच्या शेकडो कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. सरन्यायाधीशांवरती हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या राकेश किशोरवरती कारवाई करण्याची मागणी यासह निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने लातूरमध्ये रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीमध्ये सोयाबीन ऊस परिषद घेण्यात आली. परिषद सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी सोयाबीनची होळी करत सोयाबीनला 8,500 रुपये इतका दर देण्याची मागणी केली आहे.